नमस्कार, C24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। पुणे लोणार या धावत्या बसमध्ये झाली महिलेची सुखरूप प्रसूती, गोंडस कन्यारत्नाचा झाला जन्म। पुरंदर उपसिंचन योजना अडचणीमध्ये, पाण्याअभावी पिकांचं मोठं नुकसान, संतप्त शेतकऱ्यांनी बोंब मारून शासनाचा केला निषेध। पाथर्डी तालुक्यामध्ये चिचोंडी शिराळ इथे चोरट्यांचा धुमाकूळ, एकाच रात्री 8 ते 10 ठिकाणी झाली चोरी। आणि एकीकडे बुलढाणा जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर, मात्र दुसरीकडे लाखो लिटर पाण्याचा होतोय अपव्यय, प्रशासनाचं होतंय मोठं दुर्लक्ष। आयुर्वेदिक आणि नैसर्गिक जडीबुटी औषध आता मिळणार आपल्या श्रीरामपूर आणि राहुरी शहरात। डायबिटीज, मूळव्याध, मूतखडा, केस गळणं, केसातील कोंडा नष्ट करणं, दाढदुखी, वजन वाढवणं, वजन कमी करणं, गुडघे आणि कमरेचं दुखणं, पोट साफ न होणं या सर्व आजारांवरती हमखास रामबाण जडीबुटी आयुर्वेदिक उपचार। तसेच ऍसिडिटी, नायटा, गजकर्ण, तोंड येणं, स्त्रियांच्या अंगावरनं जाणं यावरही खात्रीशीर जडीबुटी औषधोपचार उपलब्ध। आता डायबिटीज मुक्त होण्यासाठी सुवर्ण संधी। एका महिन्यात 3 किलो वजन वाढवा याची 100% खात्री। जे जास्तीत जास्त औषध घेण्यासाठी 350 ते 400 रुपयाच्या आत खर्च येतो। कोणाला एक गुण 10 पैकी 9 लोकांना पूर्णपणे येतो, कुठल्याही व्यक्तीला फसवत नाही। संपर्क घनश्याम किराणा स्टोअर, विठ्ठल काका वडनेरे, मोबाईल क्रमांक 97 63 48 0415। घरपोच सुविधेसाठी संपर्क 96 04 79 43 41। ठिकाण घनश्याम किराणा स्टोअर, दत्त मंदिरामागे, अशोकनगर, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर। आयुर्वेदिक जडीबुटी म्हणजे खात्रीशीर रामबाण इलाज। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। पुणे लोणार धावत्या बसमध्ये एका महिलेची सुखरूप अशी प्रसूती झाली आहे। या महिलेनं गोंडस कन्यारत्नाला जन्म दिलाय। बस चालक आणि वाहकाच्या प्रसंगावधानानं या महिलेला आणि बाळाला वेळेवरती किनगाव राजा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल करण्यात आलंय। बस चालक आणि वाहकानं केलेल्या मदतीमुळे सर्वांनीच त्यांचं मोठं कौतुक केलं। उपचारांसाठी पाथर्डी येथे गेलेल्या गर्भवती महिलेला तेथील डॉक्टरनं डिलिव्हरीसाठी 23 तारीख सांगून सीझर करण्याची वेळ येईल असं सांगितलं होतं। पैशांच्या अभावी गर्भवती महिला आणि तिची आई पैशांची तडजोड करण्यासाठी घराकडे परत निघण्यासाठी पुणे लोणार बसनं प्रवास करत होत्या। परंतु बुलढाणा जिल्ह्यामधील सिंदखेड राजा ते किनगाव राजा दरम्यान त्या महिलेला तीव्र वेदना झाल्या। तेव्हा बसमधील बाकीच्या प्रवाशांनी बसचे वाहक जोशी यांना महिलेला होणाऱ्या त्रासाबद्दल सांगितलं। यावरती त्यांनी बसला कुठेही थांबू न देता जवळच्या रुग्णालयामध्ये बस नेण्याचं ठरवलं। दरम्यान महिलेची प्रसूती धावत्या बसमध्येच झाली आहे। बसमधील महिला प्रवाशांनी या महिलेची प्रसूती केली। तब्बल 2 तास ही चिमुकली त्यांच्या हातामध्ये होती। यावेळी बस चालकानं कोणत्याही बस थांब्यावरती बस न थांबवता सरळ किनगाव राजा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये बस आणली आणि आई आणि बाळाला पुढील उपचारांसाठी इथे दवाखान्यामध्ये दाखल केलं। तेथील डॉक्टरांनी तपासणी केली आणि दोघांची प्रकृती चांगली असल्याचा निवाळा दिला। या घटनेमुळे बसमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं। चालक आणि वाहक यांच्या मदतीमुळे वेळेवरती उपचार मिळाले असे वक्तव्य डॉक्टर, प्रवासी आणि महिलेच्या आईने केलेत। चालक आणि वाहकाच्या कामगिरीवरती काही प्रवासी तर इतके खुश होते की त्यांना त्यांच्या सोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही। दरम्यान गर्भवती महिलेची नॉर्मल प्रसूती झाली आहे आणि कन्यारत्न देखील अगदी सुखरूप आहे। पुणे लोणार ही ड्युटी घेऊन येत असताना जालन्यावरून आमच्या गाडीत 2 लेडीज बसल्या। त्यातली एक मुन्नाबाई नावाची जी बाई होती तिला थोडा त्रास होऊ लागला। त्रास होत होता म्हणून आम्ही सिंदखेड राजाहून गाडी ताबडतोब काढली। तर सिंदखेड राजा आणि किनगाव राजाच्या मध्ये त्या बाईची डिलिव्हरी झाली। सुरक्षिततेच्या कारणामुळं आम्ही किनगाव राजाच्या
सरकारी दवाखान्यात त्या बाईला ॲडमिट केलेलं आहे। बाळ आणि बाळंतींची तब्येत एकदम चांगली आहे। डॉक्टरांनी सर्वतोपरी सहकार्य ताबडतोब केल्यामुळे डिलिव्हरी अगदी सुखरूप झालेली आहे। आनंदाचं वातावरण आहे का बसमध्ये? आनंदाचं वातावरण दिसला का बसमध्ये? गाडीत आनंदाचं वातावरण झालं। सर्वांनी सहकार्य केल्यामुळे डिलिव्हरी एकदम सुखरूप झालेली आहे आणि बाळंतींची तब्येत एकदम चांगली आहे। या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र किनगावराजा येथे एक बसमध्ये डिलिव्हरी झालेली आहे आणि ती सिंदखेडराजा ते किनगावराजा यांच्या दरम्यान बसमध्ये डिलिव्हरी झालेली आहे आणि ड्रायव्हर आणि कंडक्टर यांनी म्हणजे प्रसंगावधान राखून ताबडतोब आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्र किनगावराजा किंवा सरकारी दवाखान्यात ताबडतोब घेऊन आले आणि ती बसमध्ये डिलिव्हरीमध्ये बाळाला थोडंसं अलग केलं आणि त्यानंतर आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ॲडमिट केलेलं आहे आणि बाकी पुढील औषध उपचार वगैरे चालू आहे आणि बाळ आणि बाळंतींची तब्येत एकदम चांगली आहे। धन्यवाद। मी राहुल वानखेडे, जे आता पेशंट आलेले आहे ते बीडहून आलेले आहे। मी त्यांच्यासोबत बीडपासून आलेलो आहे। फर्स्ट आम्ही आंबड बीडमध्ये गाडीमध्ये आलो, त्यानंतर आम्ही लोणार बसमध्ये आलो, त्यानंतर जे सिंदखेडराजा आणि किनगावराजाच्या मधात त्यांना थोडा त्रास होत होता। नंतर सगळं कंडक्टर आणि ड्रायव्हरने त्यांना कॉर्पोरेशन केलं आणि सगळी मदत केली। नंतर इथून किनगावराजा 2 किलोमीटर अगोदर त्यांना बाळ झालं, ते बाळ त्यांनी वेगळं केलं आणि लगेच किनगावराजाच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट केलं आणि तिथलचे दवाखाने सोय चांगली असून ती दादा दोन्ही बाळ आणि ती लेडीज पूर्ण सुरक्षित आहे। शिवाजी मामणकर, C24 तास, बुलढाणा। सध्या लिव्ह इन रिलेशनशिपचं जास्तच फॅड सुरू आहे। दरम्यान या रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रियकरानं प्रियसीच्या मागे लग्नाचा तगादा लावला, मात्र तिनं नकार दिल्यामुळे तरुणानं तरुणीच्या हाताची नस कापली आणि नंतर स्वतःवरती वार करून देखील आत्महत्येचा प्रयत्न केला। मात्र सुदैवाने यामध्ये दोघेही बचावले आहेत। लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रियसीनं प्रियकराला लग्नास नकार दिला, त्यामुळे या तरुणानं तरुणीच्या हाताची नस कापली आहे आणि नंतर स्वतःवरती देखील वार करून आत्महत्येचा प्रयत्न केलाय। सुदैवाने यामध्ये दोघेही बचावले आहेत। अमीर मुन्शी असं हल्ला करणाऱ्याचं नाव आहे। तो विवाहित आहे। तो मूळचा नाला सोपाऱ्याचा असून पत्नी आणि मुलांना सोडून तो या तरुणीसोबत राहत होता। गेल्या काही महिन्यांपासून अमीरनं तिच्या मागे लग्नाचा ससेमिरा लावला होता, पण नकार दिल्यामुळे त्यानं तिच्या हाताची नस कापून तिला जीव मारण्याचा प्रयत्न केलाय आणि नंतर स्वतःच्या हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न देखील केलाय। या दोघांना तातडीनं एका खासगी रुग्णालयामध्ये सांगवी पोलिसांनी दाखल केलाय। दरम्यान यातील तरुणीची प्रकृती जास्त खालावल्यामुळे तिला पुण्याच्या ससून रुग्णालयामध्ये हलवण्यात आलंय। अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे। हिंगोली जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी जिंतूर टी पॉइंट औंढा नागनाथ इथे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या वतीनं रास्ता रोको करण्यात आला। हिंगोली जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी जिंतूर टी पॉइंट औंढा नागनाथ इथे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वतीनं रास्ता रोको करण्यात आला। यावेळी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरती काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वतीनं दुपारी 12 वाजता औंढा जिंतूर टी पॉइंट वरती रास्ता रोको करण्यात आला। वाढत्या शेतकरी आत्महत्या, शेतीला हमीभाव, शासनाची फसवी GST, नोटबंदी यामुळे जनतेचे होणारे हाल आदी विविध प्रश्नांवरती खासदार राजीव सातव आणि माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या नेतृत्वाखाली हा रास्ता रोको करण्यात आला। या रास्ता रोकोच्या आंदोलनामध्ये खासदार राजीव सातव, आमदार डॉक्टर संतोष टारफे, संजय बोढारे, मुनीर पटेल, राजूभैया नवघरे आदींनी मार्गदर्शन केलं आहे। औंढा नागनाथ आणि वसमत हे तालुके दुष्काळ यादीमधनं वेगळे असून ते दोनही तालुके दुष्काळ यादीमध्ये समाविष्ट करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे। सरसकट दुष्काळ जाहीर झाला पाहिजे या मागणीसाठीचं हे आंदोलन। हे आंदोलन करत असताना सरकारनं जशी कर्जमाफीची नाटकीय घोषणा केली आणि वर्षभरात 5% लोकांनाही कर्जमाफी दिली नाही, तशाच पद्धतीनं दुष्काळाच्या घोषणा केलेल्या आहेत। दुष्काळाच्या नुसता घोषणा झाल्या, परंतु काही तालुक्यांमध्ये दुष्काळाची घोषणा सुद्धा झाली नाही। औंढा असेल, वसमत असेल, इथं कुठलीही घोषणा झाली नाही। कुठंतरी पक्षीय स्वरूप पाहून भाजपाला मतं मिळणार असतील तरच दुष्काळ जाहीर करायचा, अशा पद्धतीचा हा सरकारचा अजेंडा दिसायला लागला। आणि दुष्काळ जरी जाहीर केला तरी दुष्काळाची कामं, रोजगार हमीची कामं असतील, येणाऱ्या काळामध्ये चारा छावण्या असतील, शेतकऱ्यांना सरसकट लाभ देण्याच्या दृष्टिकोनातून सरसकट कर्जमाफीचा निर्णय असेल, हे कुठलेही निर्णय सरकारनं घेतले नाही। त्यामुळे या ठिकाणी आज रास्ता रोको आंदोलन आम्ही केलेलं होतं। येणाऱ्या काळामध्ये पुढच्या 8-10 दिवसात जर हा निर्णय झाला नाही
पुन्हा मोठं तीव्र आंदोलन या निमित्तानं करण्याचं आम्ही या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. सरकार हे नुसतं आश्वासन टी पॉईंट इथे औंढा तालुका आणि वसमत तालुका हे हिंगोली जिल्ह्यातले 2 तालुके दुष्काळग्रस्त यादीतून वगळल्यामुळं संपूर्ण शेतकऱ्याच्या वतीनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वतीनं आज रास्ता रोको करण्याचं योजिले आहे. खरं म्हणलं तर हिंगोली जिल्ह्यामध्ये सर्वत्र सरासरी पाऊस हा कमी पडलेला आहे आणि त्यामुळं शेतकऱ्याचे खरीप पीक तर गेले, परंतु रब्बी पीकही काही येणार नाही. आणि अशा परिस्थितीत पिण्याच्या पाण्याची असेल किंवा गुराचा चाऱ्याचा विषय असेल, त्या सगळ्या गोष्टींमध्ये प्रशासन फोल ठरत आहे. आणि म्हणून कुठेतरी एक राजकारण करायचं म्हणजे समाज करायचं असं सरकारचं हे राजकारण चालू आहे. परंतु शेतकरी हे कोणत्या पक्षाचे नसून हे शेतकरी हे आपल्या भारताचे नागरिक आहेत आणि या लोकांसोबत दुजाभाव करू नये. आणि त्यामुळं औंढा आणि वसमत हे दोन्ही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करावे ही आमची मागणी. उमेश चक्कर पाटील, C24 तास, हिंगोली. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. फर्निचर जेव्हा तयार होतं तेव्हा ते बनतं एका सुंदर संकल्पनेतून. प्रत्येक फर्निचर मागे असतं मनाला मोहून टाकणारं डिझाईन. तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. स्वप्न पाहात तुम्ही, ते साकार करू आम्ही. आम्ही आहोत योगीराज फर्निचर, स्वप्नाहून सुंदर फर्निचर. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोनई, सुपा, कोपरगाव, अहमदनगर, शिरूर आणि आळेफाटा. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. योगीराज फर्निचर, स्वप्नाहून सुंदर फर्निचर. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पुणे जिल्ह्यामधील 4 तालुक्यांना जोडणारी पुरंदर उपसा सिंचन योजना सध्या अडचणीमध्ये. पाण्याअभावी बारामतीच्या जिरायती भागामधील पिकं जळू लागली आहेत, तर काही मोठे शेतकरी पाणी चोरून वापरतायत. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी बोंबा मारून शासनाचा निषेध व्यक्त केलाय. पुणे जिल्ह्यामधील 4 तालुक्यांना जोडणारी पुरंदर उपसा सिंचन योजना सध्या अडचणीमध्ये. शेती सिंचनासाठी पाणीच मिळत नाहीये, त्यामुळे अनेक शेतकरी हतबल झालेत. पाण्याअभावी बारामतीच्या जिरायती भागामध्ये ज्वारी, कांदा आणि ऊसाचं पीक जळू लागलंय. या योजनेमधील कर्मचाऱ्यांच्या तुटवड्यामुळे परस्पर काही शेतकरीच चोरून पाणी वापरतायत. त्यामुळे हा प्रश्न गंभीर आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत कठोर कारवाई करावी अशी मागणी आता समोर येऊ लागली आहे. शेतामधील पाण्याअभावी जळून गेलेल्या पिकांसाठी बळीराजानं बोंब मारत शासनाचा निषेध केलाय. बारामती, पुरंदर, दौंडसह हवेली अशा 4 तालुक्यांना शेती सिंचनासाठी पुरंदर उपसा ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. प्रायोगिक तत्वावरती ही योजना सुरू होऊन काही वर्ष झाली आहेत, परंतु अद्याप मात्र हे कामकाज विस्कळीतच आहे. प्रस्तावित योजनेचे देखभाल करण्यासाठी पुरेसे कर्मचारी नसल्यामुळे पाणी वाटपाचं नियोजन होत नाहीये. तसेच योजनेचा गैरफायदा घेऊन काही सदन शेतकरी या पाण्याची चोरी करतायत. त्यामुळे टोकावरील गावांना अपेक्षित पाणी पुरवठा होत नाहीये. येथील पाण्याच्या भरोशावरती केलेली शेतामधील पिकं सध्या जळू लागली आहेत. वारंवार होणारे वीज भारनियमन हे शेतकऱ्यांच्या तर मुळावरच उठलंय. त्यामुळे सर्वच बाजूनं जिरायती भागामधील शेतकरी अडचणीमध्ये आलाय. बारामती तालुक्यामधील अनेक गावांमध्ये यावर्षी अपेक्षित पाऊस झाला नाहीये, त्यामुळे जलस्रोत आटले आहेत. आज ना उद्या पाणी मिळेल या अपेक्षेनं शेतकऱ्यांनी प्रयत्न सुरूच ठेवलेत. सिटी सिंचनाला पाणी पुरवठा करू असं आश्वासन देणारे अधिकारी मात्र सध्या मूग गिळून गप्प आहेत. मग शेतकऱ्यांची दखल घेणार कोण असा सवाल विचारला जातोय.
या संपूर्ण त्रासाला कंटाळून मोरगावसह पळसी, मासाळवाडी, लोणी भापकर, मूर्ती या गावामधील शेतकऱ्यांनी बोंब मारून शासनाचा निषेध केलाय। या प्रकरणी गंभीर दखल घ्यावी अशी मागणी आता शेतकरी वर्गामधून करण्यात येते। त्याने पुरंदर तालुक्यात शेतीसाठी संजीवन ठरलेली पुरंदर उपसा सिंचन योजना सध्या अनेक विषयांनी अडचणीत आलेली आहे। बारामती तालुक्यातील काही भागात या योजनेद्वारे पाणी पुरवठा केला जातो। अनेक ठिकाणी काढण्यात आलेल्या एअरवॉलच्या माध्यमातून हाच पाणी पुरवठा आपण पाहत असलेला माझ्या पाठीमागेही सुरू आहे। परंतु हीच परिस्थिती आपण ज्यावेळेला पाहतो तर पुरंदर तालुक्यात यापेक्षा वेगळं चित्र आहे। या परिसरातील अनेक ठिकाणी शेतकरी या पाण्याच्या प्रतीक्षेत असताना त्यांना पाणी मिळत नाहीत असे या शेतकऱ्यांच्या प्रामुख्याने तक्रारी आहेत। या परिसरातील शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी ही योजना कितपत फायद्याची ठरेल हाही या निमित्तानं समोर विषय आलेला आहे। C24 तासाठी प्रतिनिधी मनोहर तावरे, बारामती, मोरगाव। संगमनेर तालुक्यातील जवळे बाळेश्वर इथे पत्नीच्या डोक्यामध्ये दगडी पाटा घालून पतीनं पत्नीचा खून केलाय। चारित्र्याच्या संशयावरून हा खून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान आरोपी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतलाय। संगमनेर तालुक्यातील जवळे बाळेश्वर इथे पत्नीच्या डोक्यामध्ये दगडी पाटा घालून खून करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलाय। या जोडपेचे काही महिन्यांच्या पूर्वी दुसरं लग्न झालं होतं, मात्र आपल्या पत्नीवरती चारित्र्याचा संशय घेऊन रात्री मिवणीच्या घरी झोपलेल्या पतीनं पत्नीच्या डोक्यामध्ये पाटा घालून तिची निर्घृण हत्या केल्याचं उघड झालंय। संगमनेर तालुक्यामध्ये राहणाऱ्या शांता हिनं आपल्या पहिल्या पतीशी फारकत घेऊन 6 महिन्यांच्या पूर्वी प्रकाश नामदेव धांडे याच्याशी दुसरा विवाह केला होता। हे दोघेही सध्या कामानिमित्त श्रीगोंद्याला राहत होते। या जोडप्यामध्ये काही दिवसांपासून भांडणं सुरू झाली होती। याची कल्पना शांता हिनं आपल्या आईला देखील दिली होती। रात्री हे दोघे नवरा बायको संगमनेर तालुक्यामधील जवळे बाळेश्वर इथे आले होते। सोबत मयत शांताची आई, दुसरी बहीण आणि दाजी देखील होते। हे सगळे रात्री घरामध्ये झोपलेले असताना रात्री 2 वाजेच्या सुमारास घरामध्ये आरडाओरडा झाल्याचा आवाज आल्यामुळे कांताच्या बहिणीला जाग आली आणि तिनं आवाजाच्या दिशेनं धाव घेतली। त्यावेळी तिला दुसऱ्या रूममध्ये तिची अक्का अर्थात शांता ही रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेली दिसून आली। तिच्या डोक्यामध्ये जखमा आढळून आल्या, तसे तिच्या मृतदेहाशेजारी मसाला वाटण्याचा रक्त लागलेला पाटा देखील आढळून आलाय आणि त्यावेळी तिचा पती मात्र तिथून पळून गेला होता। ही सगळी बाब लक्षात आल्यानंतर घारगाव पोलीस स्टेशनमध्ये याची माहिती देण्यात आली आहे। पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केलाय। मयत शांताची आई गंगूबाई महादू तिटकारे यांनी घारगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे। दरम्यान आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलाय। प्रकाश धांडे हा घारगाव पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत पोलीस हवालदाराचा मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे। घटनेची माहिती समजताच संगमनेर उपविभागीय अधिकारी अशोक थोरात, घारगावचे पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे, पोलीस नाईक योगेश मोहिते यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केलाय। या घटनेनं जवळे बाळेश्वर परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे। माझी बहीण धांडे यांच्याशी लग्न झालं होतं। मी रात्री उठली, आम्हाला त्यांच्या घरी धाव्याला जायचं होतं आणि त्यांनी रात्री मी ताण लागले म्हणून उठली, पाहिलं तर ती रक्ताच्या थाऱ्यात पडली होती आणि तिचा नवरा पळून गेला होता। पोलिसांनी लवकरात लवकर त्यांची हे घ्यावा आणि त्याला हे करावा, डायरेक्ट शिक्षा द्यावा। हद्दीत जवळे बाळेश्वर येथील पोलीस पाटील यांनी फोनद्वारे गावामध्ये एका महिलेचा खून झाल्याबाबत कळवल्याने स्टाफसह सदर ठिकाणी जाऊन खात्री केली असता शांता प्रकाश धांडे या महिलेचा मृत्यू झाल्याचे समजले। सदरबाबत मयत मुलीची आई गंगाबाई तिटकारे यांच्या फिर्यादीवरून घारगाव पोलीस ठाण्यास गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। माननीय एसपी रंजन कुमार शर्मा सर, ॲडिशनल एसपी पवार सर, SDPO थोरात सर यांच्या तसेच PI भुसारे सर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा तपास चालू असून सदर गुन्ह्यातील आरोपी प्रकाश नामदेव धांडे यास ताब्यात घेण्यात आलेले आहे। गुन्ह्याचा तपास चालू आहे। सचिन खरात, C24 तास, अकोले।
दीपावली सणानिमित्त मेहनत घेऊन किल्ले बनवण्याचे प्रमाण आता फार कमी होऊ लागले। मात्र जेजुरीमधील बालचमूंनी पर्यावरणपूरक अशी किल्ल्यांची प्रतिकृती तयार केली आणि पोवाडा गाऊन शिवरायांचा किल्ल्यांचा इतिहास आपल्या निरागस शैलीमधनं सांगण्याचा प्रयत्न देखील केलाय। त्यामुळे पुरंदरच्या मुलांनी बनवलेले हे किल्ले यंदाच्या दिवाळीमध्ये सर्वांचेच आकर्षण बनले होते। दिवाळीची सुट्टी लागली की लहान मुलं आपल्या कल्पनेमधनं किल्ले साकारत असतात। शहरामधील मुलं आपल्या घरी तर मामाच्या गावाला आजोळी जाऊन किल्ले बनवत असतात। शेताच्या मातीशी घट्ट मैत्री करत आपला किल्ला आणि परिसराची माहिती जाणून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो। झपाट्यानं वाढलेल्या शहरीकरणामध्ये माती, दगड आणि जागा मिळणं दुरापास्त झालंय। त्यामुळे टोलेजंग इमारतीच्या छोट्याशा आवारामध्ये हातांनी मातीचे किल्ले साकारण्याऐवजी बाजारामध्ये आता तयार मिळत असलेले प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे किल्ले आणून ते सजवण्याकडेच सगळ्यांचा कल वाढू लागलाय। गेल्या काही वर्षांपासून बाजारामध्ये दिसू लागलेल्या या तयार किल्ल्यांना यंदाच्या दिवाळीमध्ये देखील मोठी मागणी होती। त्यामुळे त्यांचे दर देखील वाढू लागलेत। मित्रांच्या घोळक्यानं एकत्र येऊन दूरवरनं आपल्या वसाहतीमध्ये माती आणायची आणि मातीचं लिंपन करून मेहनतीनं साकारलेला किल्ला सजवायचा, 10-15 दिवस त्याची राखण करायची, हा सारा आनंद आत्ताच्या पिढीसाठी दुर्मिळच झालाय। आणि आता साच्यामध्ये प्लॅस्टर ऑफ पॅरिस ओतून तयार केलेले रंगीबेरंगी किल्ले बाजारामध्ये दिसू लागलेत। परंतु याउलट ग्रामीण भागामध्ये आजही दगड मातीचा शोध घेत किल्ले बनवणारे ग्रुप तयार होऊ लागलेत। जेजुरी येथील कुमार, रुद्र, शंभू, ओम, जय, रुद्र, जेजुरीकर, आगलावे, राजगुरू या मुलांनी चक्क संघटित होऊन पर्यावरणपूरक अशी किल्ल्याची प्रतिकृती तयार केली आहे। या मुलांनी किल्ल्याशेजारी उभं राहून सवाद्य पोवाडा गाऊन किल्ल्याचा, शिवरायांचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न केलाय। आणि किल्ले बनवा या स्पर्धा आयोजकांमध्ये हा मोठा चर्चेचा विषय झालाय। या पोवाड्यामधनं माझ्या मित्रांना किल्ल्यांचा इतिहास समजेल असं निरागस उत्तर देखील या बालकांनी दिलंय। तसेच कोळविहिरे, कोथळे येथील आणि शिवरी येमाई माता प्रतिष्ठानच्या लहान मुलांनी देखील भव्य असा पर्यावरण किल्ला सादर केला आहे। दरम्यान यंदाच्या दिवाळीमध्ये पुरंदरच्या मुलांनी बनवलेले किल्ले आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरलेत। लहान मुलांनी बनवलेला पाहायला मिळाला। खरं तर किल्ल्यावरती सर्व गोष्टी या पर्यावरणपूरक पाहायला मिळाल्या। प्लास्टिकचा कुठेही वापर केलेला दिसला नाही आणि लहान मुलांच्या किल्ला हा लहान मुलांनी मातीपासून बनवलेला आहे आणि सर्व पर्यावरणपूरक बघायला असा मिळाला। आणि मुलांनी या सर्व लहान मुलांनी पोवाड्यामधून शिवाजी महाराजांचा इतिहास परत एकदा जागृत करून सर्व प्रेक्षकांना दाखवलेला आहे आणि इथल्या सर्व जनतेलाही हे सर्व चित्र पाहून आनंद मिळाला। किल्ला बघितला, हा किल्ला लहान मुलांनी बनवलेला आहे। या किल्ल्यामध्ये मला आश्चर्याची बाब अशी वाटली की हा किल्ला बनवला लहान मुलांनी आणि त्याची पवाडाही त्यांनी तयार केला। हा पवाडा ऐकता ऐकता हा किल्ला जणू की शिवाजींच्या काळामध्ये गेल्यागत असं वाटलं की फार एकदम इथली लोक पण खूप आनंदी झाले आणि हा किल्ला बघून खूप मन प्रसन्न झालं। वृत्तसंकलन विभाग C24 तास, जेजुरी। या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। फर्निचर जेव्हा तयार होतं तेव्हा ते बनतं एका सुंदर संकल्पनेतून। प्रत्येक फर्निचर मागे असतं मनाला मोहून टाकणारं डिझाईन। तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न। स्वप्न पहा तुम्ही, ते साकार करू आम्ही। आम्ही आहोत योगीराज फर्निचर, स्वप्नाहून
सुंदर फर्निचर. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोनई, सुपा, कोपरगाव, अहमदनगर, शिरूर आणि आळेफाटा. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. योगीराज फर्निचर, स्वप्नाहून सुंदर फर्निचर. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाथर्डी तालुक्यात चिचोंडी शिराळ येथे चोरट्यांनी धुमाकूळ घालून एकाच रात्री 8 ते 10 ठिकाणी चोरी केली आहे. या घटनेमध्ये चोरट्यांनी 35,000चा ऐवज लंपास केलाय. दरम्यान या घटनेमुळे आता परिसरामध्ये घबराट पसरली आहे. अहमदनगर जिल्ह्यामधील पाथर्डी तालुक्यामध्ये चिंचोडी शिराळ इथे चोरट्यांनी धुमाकूळ घालत एकाच रात्री 8 ते 10 ठिकाणी चोऱ्या केल्याची घटना घडली आहे. चोरांनी इथनं 35,000 रुपयांचा ऐवज लंपास केलाय. दरम्यान या घटनेमुळे परिसरामध्ये घबराटीचं वातावरण पसरलंय. पाथर्डी तालुक्यातील चिंचोडी शिराळमध्ये मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी सोमनाथ पालवे, गोविंद नजन, मधुकर पावसे, चंद्रकांत इपरकर, पंडित सराफ, संजय कांबळे, शहादेव गीते, दिलीप गुगळे, अर्जुन गायकवाड यांच्या घराचे कडी कोंडे तोडून घरामधील कपाटाची उचकापाचक करून घरामधील 35,000 रुपये चोरून नेले आहेत. तर कैलास आव्हाड यांच्या मेडिकलमध्ये तिसऱ्यांदा चोरी करण्यासाठी आलेले चोरटे हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेत. यामध्ये तोंडाला रुमाल बांधलेले 5 तरुण चोरटे या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसत आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी, श्वान पथक, ठसे तज्ञ यांनी घटनास्थळी येऊन चोरी झालेल्या घराची आणि दुकानाची पाहणी करून माहिती घेतली आहे. या चोरीचा त्वरित तपास करून चिंचोडीमध्ये पोलीस चौकीसाठी शासनाकडे सादर केलेला प्रस्ताव तात्काळ मंजूर करावा अशी मागणी आता मिरी तिसगाव पाणी योजनेचे अध्यक्ष एकनाथ आटकर यांनी केली आहे. दरम्यान या घटनेमुळे चिंचोडी परिसरामध्ये नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. तर चिंचोडी ग्रामस्थांनी व्यवसाय बंद ठेवून कडकडीत बंद पाळून या घटनेचा निषेध देखील व्यक्त केला. रात्री जे आज पाट 2-2:30च्या दरम्यान जी चोरीचा प्रकार घडला अत्यंत दुर्दैवी आहे. कारण वास्तविक पाहता हा भाग दुष्काळी पट्टा आहे. दुष्काळी पट्ट्यात चोरीचं प्रमाण वाढत चाललं आहे. आज लोकाला दिवसाला हाताला दिवस काम नसताना सुद्धा आज लोकांची परिस्थिती अत्यंत वाईट असताना सुद्धा आज लोसरचा असेल, चिचोंडी असेल, शिराळा असेल, चोरीचं प्रमाण वाढत चालले. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. पोलिसांनी सुद्धा याची दक्षता घेतली पाहिजे. वास्तविक पाहता आपण चिचोंडीच्या गावाच्या वतीनं पोलीस चौकीची मागणी केली होती. जवळजवळ 1 वर्षापासून आपण पाठपुरावा करत आहेत, पण त्या शासनाने त्याची काही दखल घेतलेली नाही आणि त्या पोलीस चौकीची दखल घेतली पाहिजे. कारण या चिचोंडीपासून जवळजवळ या 30-35 गावं या जवळ आसपास या पोलीसच्या चौकीपासून बराचसा फायदा होईल लोकांना, शेतकऱ्याला. आणि पोलिसांनी सुद्धा रात्री 12-2च्या आसपास फिरतं पथक अशी गाडी चालू ठेवली पाहिजे. आम्ही सुद्धा चिचोंडीच्या गावाच्या वतीने आम्ही संध्याकाळी या ठिकाणी बैठक आयोजित केले. त्या बैठकीच्या सगळ्या तरुणांनी गस्त घालण्याचा निर्णय या ठिकाणी घेणार आहोत. आणि होता होईल तेवढं सगळ्या परिसरातील शेतकऱ्यांनी सुद्धा आपण आपल्या स्वतःचं संरक्षण केलं पाहिजे. हे महत्त्वाचा विषय एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे 2 शब्द पुरे. वृत्तसंकलन विभाग, C24 तास, पाथर्डी. खासदार सुप्रिया सुळे सध्या दौंड तालुका दुष्काळ दौऱ्यावर आहेत. या ठिकाणी सुप्रिया सुळेंनी शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आणि त्यांच्या सर्व अडीअडचणी समजावून घेतल्या. महाराष्ट्रामध्ये सध्या दुष्काळाचं सावट पसरत चाललंय. दरम्यान दौंड तालुका दुष्काळी दौरा खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. यामध्ये दक्षिण भागामधील खोर, कुसेगाव, पडवी, देऊळगाव गाडा, हिंगणी गाडा इथे त्यांनी पाहणी केली आणि यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधलाय. अनेक शेतकरी कुटुंब जिरायत भागामधनं पोटाची खळगी भरण्यासाठी सुमारे 4 महिने स्थलांतरित होत आहेत. मात्र सत्तेवरती असणाऱ्या सरकारनं त्यांचं रेशनिंगचं धान्य बंद केलंय. त्यामुळे दिवाळीसारखा सण सुद्धा त्यांना चांगल्या पद्धतीनं साजरा करता आला नाहीये. दरम्यान यापुढे येणाऱ्या दुष्काळाला सावरण्यासाठी सर्व शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी तसेच शुद्ध पाणी पुरवठा, वीज कनेक्शन, पौष्टिक आहार आदी सर्व समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, असं यावेळी बोलताना सुप्रिया सुळे यांनी सांगितलंय. दुष्काळाची परिस्थिती अतिशय तीव्र आहे. पाण्याची परिस्थिती तुम्ही बघताय की वाईट आहे.
सातत्याने लोकांची छावणीची मागणी आहे. महाराष्ट्र सरकारकडे मागणी करतोय. दुष्काळ जाहीर झालाय पण सर्वसामान्य माणसांपर्यंत मदत पोहोचत नाहीये. तातडीने छावण्या ह्या काढल्याच पाहिजे. पाण्याचं नियोजन आणि त्याला लागणारा निधीची डिस्पर्समेंट अतिशय तातडीने सरकारने करणं गरजेचं आहे. सध्या काही लोकांचं बंद झालेलं आहे आणि सध्या ते ऑनलाईन पण काही लोक ऑनलाईनचं आम्ही स्वागत करतो, पण त्याबरोबर अनेक गरीब किंवा ऑनलाईन करायला जी कनेक्टिव्हिटी लागते ती नसल्यामुळे बरेच गरीब कष्ट करणारे लोक वंचित राहत आहेत त्या अन्नापासून. आणि तुम्ही धुळ्याची गोष्ट बघितली असेल, धुळ्याला ऑनलाईन झालं नाही म्हणून एक गरीब माणसाचं लाईनीत नुसतं उभं राहून निधन झालं. त्याच्यामुळे हे ऑनलाईनचं आम्ही स्वागत करतो, पण त्याच्याबरोबर मॅन्युअलचाही ऑप्शन ठेवलं पाहिजे जोपर्यंत ही सगळं तंत्रज्ञान नीट होत नाही. गरज आहे त्याची. संजय सोनवणे, C24 तास, दौंड. आंबेगाव तालुक्यातील चांडोली बुद्रुक येथील भागशाळा महात्मा गांधी विद्यालयामधील 2002 आणि 2003च्या इयत्ता 10वी मधील माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांच्या सोबत तब्बल 15 वर्षांनी एकत्र येऊन पुन्हा एकदा शाळा भरवत स्नेहमेळावा साजरा केलाय. आंबेगाव तालुक्यातील चांडोली बुद्रुक येथील महात्मा गांधी विद्यालयामधील 2003 आणि 2004 मधील 10वी मधील माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांच्या सोबत तब्बल 15 वर्षांनी एकत्र येऊन महात्मा गांधी विद्यालय चांडोली बुद्रुक इथे आपला वर्ग भरवला आणि स्नेहमेळावा साजरा केला. या स्नेहमेळाव्याची सुरुवात शिक्षक आणि माजी विद्यार्थी यांनी दीप प्रज्वलित करून केली आहे. यावेळी काही महिन्यांपूर्वी अपघातामध्ये मृत्यू पावलेल्या नितीन थोरात या मित्राला सर्वांनी श्रद्धांजली अर्पण केली. कार्यक्रमाची रूपरेषा शाळेच्या प्रार्थनेनं करण्यात आली आहे. यावेळी सर्व माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित शिक्षक कानडे सर, तासगावकर सर, विभाग प्रमुख काळे सर, शिपाई मामा गोविंद काळे यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान केलाय. या कार्यक्रमाला एकूण 15 विद्यार्थिनी आणि 30 विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन योगेश थोरात यांनी केलंय. कार्यक्रमाचे मुख्य आयोजन माजी विद्यार्थी आणि चांडोली बुद्रुक गावाचे उपसरपंच पोपट थोरात यांनी केलं होतं. यावेळी उपस्थित विद्यार्थी दत्ता थोरात, सुहास थोरात, राजेंद्र टेमगिरे, संपत थोरात, प्रफुल्ल राटाडे, शालिनी काळे, दीपिका थोरात, शर्मिला पवळे, सविता थोरात यांनी आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळेच आज उत्तुंग यशाची पायरी चढलो आणि प्रत्येक जण स्वतःच्या पायावरती उभं आहे असं बोलून शिक्षकांच्या विषयी आदर व्यक्त केलाय. शिक्षकांनी देखील आपल्या गहिवरलेल्या अंतःकरणानं या लाडक्या विद्यार्थ्यांना शुभ आशीर्वाद देऊन आपलं मन मोकळं केलंय. या बॅचमधील प्रत्येक विद्यार्थी छोटे मोठे उद्योग, नोकरी आणि शेती करतायत. स्वतःच्या पायावरती ते उभे आहेत. याचा आनंद आणि अभिमान घेऊन आपल्या या लाडक्या विद्यार्थ्यांना अश्रुपूर्ण नेत्रांनी सर्व शिक्षकांनी निरोप दिलाय. शेवटी उपसरपंच पोपट थोरात यांनी उपस्थित शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली आहे आणि त्यानंतर स्नेहभोजनाचा सर्वांनीच आनंद लुटलाय. स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. आयुर्वेदिक आणि नैसर्गिक जडीबुटी औषध आता मिळणार आपल्या श्रीरामपूर आणि राहुरी शहरात. डायबिटीज, मूळव्याध, मूतखडा, केस गळणं, केसातील कोंडा नष्ट करणं, दाढदुखी, वजन वाढवणं, वजन कमी करणं, गुडघे आणि कमरेचं दुखणं, पोट साफ न होणं या सर्व आजारांवरती हमखास रामबाण जडीबुटी आयुर्वेदिक उपचार. तसेच ऍसिडिटी, नायटा, गजकर्ण, तोंड येणं, स्त्रियांच्या अंगावरनं जाणं यावरही खात्रीशीर जडीबुटी औषधोपचार उपलब्ध. आता डायबिटीज मुक्त होण्यासाठी सुवर्ण संधी. एका महिन्यात 3 किलो वजन वाढवा याची 100% खात्री. जे जास्तीत जास्त औषध घेण्यासाठी 350 ते 400 रुपयाच्या आत खर्च येतो. कोणालाही गुण 10 पैकी 9 लोकांना पूर्णपणे येतो. कुठल्याही व्यक्तीला फसवत नाही. संपर्क घनश्याम किराणा स्टोअर, विठ्ठल काका वडनेरे. मोबाईल क्रमांक 97 63 48 04 15.
घरपोच सुविधेसाठी संपर्क 9604794341. ठिकाण घनश्याम किराणा स्टोअर, दत्त मंदिरामागे, अशोकनगर, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर. आयुर्वेदिक जडीबुटी म्हणजे खात्रीशीर रामबाण इलाज. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. 1 नोव्हेंबर रोजी राज्य शासनानं राज्यामधील काही जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर केलाय. त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्याचा समावेश आहे. विशेषतः या जिल्ह्यामध्ये शेगाव तालुक्यात सर्वात कमी पाऊस पडल्यामुळे उन्हाळ्यामध्ये सर्वाधिक पाणी टंचाई इथे जाणवणार आहे. मात्र असं असताना शासनाच्या नाकावरती टिचून इथे दररोज लाखो लिटर पाणी या तालुक्यामध्ये बांधकाम आणि रस्त्यासाठी वापरलं जात आहे. मात्र याकडे संबंधित विभागाचं मोठं दुर्लक्ष झालंय. ज्या जिल्ह्यामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती राहते किंवा दुष्काळ जाहीर केला जातो त्या जिल्ह्यांमध्ये शासन स्तरावरती विविध उपाययोजना केल्या जातात. यामध्ये सर्वात जास्त काळजी पाण्याच्या अपव्ययाबाबत केली जाते. यासाठी पिण्याचे पाणी फक्त पिण्याकरता राखीव म्हणून घोषित केलं जातं आणि बांधकामावरती तर बंदी घातली जाते. बुलढाणा जिल्ह्यामध्ये देखील नुकताच दुष्काळ घोषित करण्यात आलाय. मात्र कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना इथे केल्या गेल्या नाहीयेत. खामगाव शेवगाव या राज्य महामार्गाचे काम सध्या जोमामध्ये सुरू आहे. या महामार्गावरती सिमेंट रस्त्यासह पुलाचं बांधकाम रात्रंदिवस केलं जात आहे. यामध्ये लाखो लिटर पाणी टँकरद्वारे पुरवलं जात आहे. शिवाय खामगाव शेगाव या 16 किलोमीटरच्या सिमेंट रस्त्यावरती नवीन बांधकामाच्या ठिकाणी आता धूळ प्रतिबंधासाठी दररोज टँकरद्वारे लाखो लिटर पाणी या रस्त्यावरती ओतलं जात आहे. याकडे शेवगाव तहसील आणि खामगाव तहसील प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचं दिसून येत आहे. एकीकडे दुष्काळ तर दुसरीकडे लाखो लिटर पाणी रस्त्यावरती टाकलं जात आहे. त्यामुळे आता प्रशासनाच्या दुष्काळ हेतूबाबतच मोठी शंका उपस्थित केली जाते. शिवाजी मामणकर, C24 तास, बुलढाणा. येवला तालुक्यातील लभाण समाज बांधवांनी येवला प्रांत कार्यालयावरती त्यांच्या विविध मागण्यांसाठी हतोडा आंदोलन केलंय. दरम्यान यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे. जय जवान जय लभान, हातफोड खडीची नोंद झालीच पाहिजे आदी घोषणांसह हाती हतोडा आणि विविध मागण्यांचे फलक घेऊन खडीफोड करणाऱ्या येवला तालुक्यातील लभान समाज बांधवांनी येवला प्रांत कार्यालयावरती हतोडा आंदोलन केलंय. खडी फोडण्याचा पारंपरिक व्यवसाय करत असलेला लभान समाज बांधवांचे उदरनिर्वाहाचं साधन म्हणजे खडी आणि ही खडी फोडण्यासाठी या समाज बांधवांकडनं वापरलं जाणारं हत्यार म्हणजे हतोडा. आपल्या विविध मागण्यांसाठी महसूल प्रशासनासह सरकारचं लक्ष वेधण्यासाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या आंदोलनामध्ये छावा लभान क्रांतिवीर सेनेचे प्रदेश अध्यक्ष मयाराम नवले, विनायक जाधव, लखन कोठारे, मुकेश माळी, विजय चव्हाण, विकास जाधव, कृष्णा जाधव, आशाबाई ढामले, मनीषा ढामले आदी उपस्थित होते. सर्व लोक खडी काम करतात. खडी काम करण्यामध्ये त्यांचे जे पूर्वीचे जे लोक हे सगळे शिकलेले नाही आणि सरकारला 1961 दाखल्याची अट लागते. मग ती दाखल्याची अट रद्द करावी आणि सरकारने सर्व जे शिकलेले मुलं असतात त्यांच्यासाठी दाखले 1961ची अट रद्द करून दाखले मुलांना द्यावे आणि सर्व लबान समाजाला ST प्रवर्गात समाविष्ट करावी. खडी व्यवसायाची नोंद आमची झाली पाहिजे. शासनाने दखल घेतली पाहिजे आणि या सगळ्यात शासनाने दखल घेतली पाहिजे. आज छावा लबान क्रांतिवीर सेनेमार्फत आपण आंदोलन ठेवलेलं आहे. पण आज मी 5 मागण्या शासनाकडे आणलेल्या आहे. एक, आमच्या लबान समाजाला ST प्रवर्गात समाविष्ट करणे. 2 नंबर, आमच्या समाजाचा व्यवसाय जो पारंपरिक व्यवसाय होता तो आज हरवलेला आहे. तर तो शासनाने त्याची नोंद करून त्याला न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन ठेवलेले. प्लस आमच्या कुटुंबांना प्रत्येक जो भूमिहीन कुटुंब आहे त्याला 5-5 एकर जमीन कसण्यासाठी द्यावी असे मी काही मागण्या दिलेल्या आहेत. जर समजा त्या मागण्या शासनाने मान्य नाही केल्या तर मी येवला प्रांत ऑफिसपासून तर मुंबई मंत्रालयापर्यंत पदयात्रा काढणार आहे. जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर मी 100% पदयात्रा करणार आहे. प्रशांत कलंके, C24 तास, येवला.
नुकतेच महाराष्ट्र सरकारच्या सहकार आणि पणन विभागामार्फत राज्यामधील आदर्श काम करणाऱ्या 28 सहकारी संस्थांना सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते मुंबईमधील रंगशारदा सभागृहामध्ये पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। यामध्ये कोल्हापूरमधील वनाळी येथील अन्नपूर्णा सहकारी पाणी पुरवठा या संस्थेला राज्यस्तरीय सहकार भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। आमच्या कार्यकर्त्यांची सहकार क्षेत्रामध्ये पिळवणूक झाली आहे अशी खंत राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केली आहे। महाराष्ट्रामध्ये सरकारच्या सहकार आणि पणन विभागामार्फत राज्यामधील आदर्श काम करणाऱ्या 28 सहकारी संस्थांना पुरस्कार देण्यात आले आहेत। सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते मुंबईमधील रंगशारदा सभागृहामध्ये या संस्थांना गौरवण्यात आले। त्यावेळी ते बोलत होते। काटकसर आणि पारदर्शक कारभार करत सर्वसामान्य सभासदांचं हित जोपासणाऱ्या सहकार क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या राज्यामधील सहकारी संस्थांना शासनाच्या सहकार आणि पणन विभागामार्फत सहकार महर्षी आणि सहकार भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामधील वनाळी येथील अन्नपूर्णा सहकारी पाणी पुरवठा या एकमेव पाणी पुरवठा करणाऱ्या संस्थेला राज्यस्तरीय सहकार भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले। संस्थेचे संस्थापक चेअरमन आणि माजी आमदार संजय बाबा घाटगे यांच्यासह संचालक मंडळाने पुरस्कार स्वीकारला आहे। म्हणजे विविध कार्यकर्त्यांचा संस्थेचा सभासद सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांना घेत नाही, बरोबर ना? आमच्या कार्यकर्त्यांचं दूध सहकारी संस्थेमध्ये दूध सुद्धा घ्यायचं नाही। म्हणजे दूध नासवलं जाईल पण आमच्या कार्यकर्त्याचं दूध घेणार नाही। आमच्या कार्यकर्त्याचा ऊस सुद्धा घ्यायचा नाही। म्हणजे ऊस जाळला जाईल पण आमच्या कार्यकर्त्याचा ऊस घेतला नाही। हे सर्व ज्यावेळेस चटके बसायला लागले, थोडा बहुत व्यवसायातला अनुभव होता, मी म्हटलं आता आपणच आता उभा केल्याशिवाय आम्ही आमच्या कार्यकर्त्याला न्याय देऊ शकत नाही। आणि म्हणून 97 अखेरला आमदार झालो सर, पहिल्यांदा मी सहकारी बँक काढली, कारण पहिल्यांदा पैसे पुरवल्याशिवाय ह्या सामान्य लोकांना पैसे दिल्याशिवाय हा समाज पुढे उभा राहू शकणार नाही। 1300 सभासद, 5000 एकर कमांड एरिया आणि 3 स्टेजमध्ये पाणी उपसा करणारी अन्नपूर्णा ही पश्चिम महाराष्ट्रामधील एकमेव संस्था आहे। कागल तालुक्यातील मध्यवर्ती पट्ट्यामधील डोंगराळ आणि पाण्यापासून वंचित असणाऱ्या वनाळी, शेंडूर, साके, गोरंबे, सावर्डे, केनवडे या गावामधील शेतीसह पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने जीवनदायी बनलेल्या अन्नपूर्णा योजनेमुळेच या भागामध्ये आर्थिक समृद्धी आली आहे। संस्थेच्या या यशामध्ये शेतकरी, गावामधील स्थानिक नेते मंडळी, संस्थेचे कर्मचारी या सर्वच घटकांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे। सांघिक प्रयत्न आणि प्रचंड संघर्षाची दखल सरकारने घेऊनच हा पुरस्कार जाहीर केलाय। त्यामुळे तब्बल 26 वर्षांच्या सर्वांच्याच परिश्रमाचं चीज झालंय। आमच्या राजकीय आणि सार्वजनिक जीवनामधील अत्युच्च आनंदाचा हा दिवस आहे, असं यावेळी संजय बाबा घाटगे यांनी म्हटलंय। आज श्री अन्नपूर्णा सहकारी पाणी पुरवठा संस्थेला राज्याचा सहकार भूषण पुरस्कार मिळाला आणि हा पुरस्कार मिळाल्यामुळं खूप आनंद झाला। सर्व इतकी वर्षे केलेल्या श्रमाचे, संघर्षाचे सगळे चढ उतार हे सार्थक ठरले असं आज वाटलं। महाराष्ट्राचा अतिशय आभारी आहे, त्यांनी या पुरस्काराला आमच्या संस्थेला पात्र समजलं। या पुरस्कारापर्यंत पोहोचण्यासाठी खऱ्या अर्थानं जर मोठं सहाय्य आम्हाला झालं असलं तर संचालक मंडळ निरपेक्षपणानं काम केलं। आमचे सेवक वर्ग, आमचे सभासद या सर्वांच्यामुळं जे तारणदार आहेत, या तारणदारांच्यामुळं आज या एवढ्या मोठ्या उंचीपर्यंत आम्ही पोहोचू शकलो। याबद्दल मी मनापासून सर्वांचा आभारी आहे। संस्थापक म्हणून जरी मला मोठेपणा मिळत असला तर खरे मानकरी हेच सगळे दुवे आहेत आणि महाराष्ट्र सरकारचा अतिशय आभारी आहे। तसंच महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ, सहकार खातं, त्याचप्रमाणे इरिगेशन खातं आणि जे नेत्यांनी आम्हाला अडचणीच्या काळात मदत केली,
मग ते बेलारसीचे आदरणीय मुंडे साहेब असतील, गोपीनाथजी मुंडे साहेब असतील किंवा आपले विखे पाटील साहेब असतील, केंद्रीय मंत्री ज्या वेळेला ते होते वित्त खात्याचे त्यावेळेला त्यांनी मोठी मदत आम्हाला केली होती. त्याचप्रमाणे जिल्ह्यामध्ये आदरणीय बी.एन. पाटील साहेब अशा या नेत्यांनी आम्हाला मदत केल्यामुळं खूप मोठं आम्हाला बळ मिळालं आणि इथंपर्यंत पोचत असताना सतत शेतकऱ्यांच्यावर मायाची रूप देणारे शेतकऱ्यांची कैवारी आदरणीय एन.डी. पाटील साहेब यांना स्मरण केलंच पाहिजे एवढंच या निमित्तानं सांगतो. या पुरस्कारानं आम्हाला खूप बळ आलेलं आहे, खूप मोठे उत्साह वाढलेला आहे आणि आमच्या या सभासदांचा शेतकरी सभासदांचा म्हणजे खूप मोठा कसा हे करता येईल, म्हणजे त्यांना लाभ देता येईल, इथून पुढं कष्ट झालं आता इथून पुढं फायदे कशी जास्तीत जास्त देता येईल या दृष्टीनं आम्ही संचालक मंडळाने आम्ही यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. धन्यवाद. या पुरस्कार प्रसंगी राज्य लेखा समिती अध्यक्ष सचिन पटवर्धन, आमदार शेखर सळेगावकर, मुंबई शहर भाजप अध्यक्ष आशिष शेलार, आमदार प्रवीण दरेकर, शेकापचे आमदार जयंत पाटील यांची भाषणे झाली आहेत. ही विविध सहकारी संस्थांमध्ये त्या ठिकाणी सहभागिता देतात आणि केवळ सहकार क्षेत्राचा वसूल भाग भांडवलाचा विचार केला तरी 20,000 कोटी रुपये. आणि मग याचा अर्थ असा की मला कुठल्याही अन्य पुरस्काराला त्या ठिकाणी कमी उल्लेखाचं नाहीये, पण तरी या राज्यातल्या सगळ्यात मोठ्या चळवळीचा सगळ्यात मोठा पुरस्कार जर राज्यातला कुठला असेल तर तो सहकार पुरस्कार आहे आणि त्यामुळे मी तुमच्या सगळ्यांचं त्या ठिकाणी विशेष अभिनंदन करतो. मानसिकता जर या ठिकाणी अशा पद्धतीनं असेल तर निश्चितपणे सहकार खातं सुद्धा भविष्यात या सहकार चळवळीला दिलासा देईल अशा प्रकारचा आत्मविश्वासही माझ्या मनामध्ये. आणि हे खरं आहे की संस्था उभी करताना, स्थापन करताना, चालवताना येणाऱ्या अडचणींना सामोरं जाऊन किती संस्था उभारणीला त्रास असतो जावे त्याच्या वंशात तेव्हा तिची कळे. एखादी संस्था जो माणूस चालवतो ना त्यालाच त्याच्या अडचणी माहीत असतात. संस्था चालवायची नाही, संस्थेचं कामकाज माहीत नाही आणि संस्थेविषयी बोलायचं, त्याला ती संस्था वाढवण्यासाठी काय प्रयत्न करावे लागतात याची जाणीव नाही. आणि म्हणून आज या ठिकाणी सहकार मंत्री म्हणून आपल्या बापूंनी अनेक चांगले आमूलाग्र असे बदल सहकार चळवळीच्या हितासाठी केलेत. मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं बापूंचंही या ठिकाणी. यावेळी प्रधान सचिव आभा शुक्ला, संदीप देशमुख, मोहम्मद आरिफ, सतीश सोनी, सचिव आकाराम बचाटे, गोकुळ संचालक अमरीश घाटगे, अनंता तळेकर, शंकर सावंत, सातापा तांबेकर, रघुनाथ पाटील, विलास पाटील, सुरेश मर्दाणे, रतन कांबळे, पंडित दंडवते, रणजित गायकवाड आदी प्रमुख इथे उपस्थित होते. समाधान म्हातुगडे, C24 तास, कोल्हापूर. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. पुणे लोणार या धावत्या बसमध्ये झाली महिलेची सुखरूप प्रसूती, गोंडस कन्यारत्नाचा झाला जन्म. पुरंदर उपसिंचन योजना अडचणीमध्ये, पाण्याअभावी पिकांचं मोठं नुकसान, संतप्त शेतकऱ्यांनी बोंब मारून शासनाचा केला निषेध. पाथर्डी तालुक्यामध्ये चिचोंडी शिराळ इथे चोरट्यांचा धुमाकूळ, एकाच रात्री 8 ते 10 ठिकाणी झाली चोरी. आणि एकीकडे बुलढाणा जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर, मात्र दुसरीकडे लाखो लिटर पाण्याचा होतोय अपव्यय, प्रशासनाचं होतंय मोठं दुर्लक्ष. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.